वेलकम टू लाईफ अराउंड शेरी. तर आज आहे 29 जानेवारी आणि आज माझी आणि उमेशची 6वी वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. आज पहिल्यांदाच आम्ही सगळे एकत्र कुटुंबासोबत एका छोट्याशा ट्रिपला निघालो आहे. सकाळीच आम्ही सगळे वाईमध्ये एकत्र भेटलो, महागणपतीचे दर्शन केले आणि तिथून पुढे वाई, महाबळेश्वर, पोलादपूर, खेड आणि दापोली असा आमचा प्रवास सुरू झाला. ओके, सो दिवसाची सुरुवात जरा फन वेमध्ये करूया म्हटलं आणि हे बघा काय झालं. सलीला 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 जायचा जायचा सलीला सलीला जायचा. नेक्स्ट डे सकाळीच आम्ही सगळे फ्रेश झालो आणि निघालो दापोलीमधील मुरुड आणि कर्दे बीचला. सकाळची वेळ असल्यामुळे फार गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला आमचा असा खूप छान निवांत वेळ घालवता आला. काय भेटले माव? हो का? Hey. माझ्या कुटुंबाला असं एकत्र छान एन्जॉय करताना बघून मला खूप समाधान वाटतं. खूप दिवसांनी आम्ही सगळे असं छान एन्जॉय करतो. हे ॲन करू नकोस. काय करते तू? काकूला काय करते? काय ग?
बीचवरून मनसोक्त भिजून आणि खेळून आल्यानंतर आम्ही मस्त फ्रेश झालो आणि भरपूर पोट भरून जेवलो. इतकं सुंदर अप्रतिम जेवण होतं. नंतर चेकआउट करायचं होतं. जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला, झोपाळ्यावर बसलो, छान गप्पा मारल्या. हे आहे ओजानूप रिसॉर्ट. पहिल्या दिवशी आम्ही इथे स्टे केला होता आणि हे रस्त्याच्या बाजूलाच आहे. इथून समोरच समुद्राचा व्ह्यू आहे. हर्णे बंदरच्या अलीकडे आहे 4-5 किलोमीटर आणि हे रस्त्याला लागूनच आहे हे रिसॉर्ट. इथली त्यांनी झाडं पण अशी छोटी छोटी लावलेली, खूप छान त्याची निगा राखलेली. आणि हे काजूचं झाड, याला एवढे काजू होते त्या कॅमेऱ्यात दिसतंय की नाही माहीत नाही, पण भरपूर काजूच्या बिया लागल्या होत्या. आणि खूप शांत निवांत अशी प्रॉपर्टी आहे ही. फार काही गर्दी गोंधळ नाही आहे आणि साधं, म्हणजे तुम्हाला वन डे स्टे करायचं असेल तर इथे नक्की जाऊ शकता तुम्ही. कसं बसणार? वाव, किती भारी. अय्या, किती मस्त. डॅडीला पण साप आलाय. लांब जा, लांब जा. लाल लाल होणार आहे. दादा, अय्या या 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 ये ग. तुला बसतील मग पटके. काय ग? ए नको नको. कुठे गेली? कर, डिपेंड कर, नाही मारत. तू कर. लागतंय दादा. तर अशी मजा मस्ती करून झाल्यानंतर आणि विश्रांती घेतल्यानंतर आम्ही निघालो दिव्यागरच्या दिशेला. इथे वेसावीवरून फेरी बोटने आम्ही पलीकडच्या साईडला हरिहरेश्वर साईडला गेलो आणि हा पण एक सुंदर एक्सपिरियन्स होता. कारचे आय थिंक 200 रुपये चार्जेस आहेत त्याचे आणि पर हेड 20 रुपये एवढे अगदी मिनिमल चार्जेस आहेत. आणि अगदीच मोजून 15 ते 20 मिनटात आम्ही पलीकडच्या साईडला पोहोचलो सुद्धा. तिथे जाऊन श्री क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी येथे खूप सुंदर असं दर्शन घेतलं आणि पुढे आम्ही दिव्यागरला रिसॉर्टवर गेलो.
तर हा आहे नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग आमच्या रूममधला व्ह्यू. आणि ही इतकी सुंदर प्रॉपर्टी आहे. हे आहे लोटस रिसॉर्ट. थांबा मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीज दाखवते. भारी आहे माझं. आजच्या दिवशी आम्ही काही दुसऱ्या राईड्स वगैरे नाही केल्या, पण मुलांसाठी थोडी छोटीशी कॅमल राईड घेतली. दिवेआगर बीच थोडासा क्राउडेड आहे, पण जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर हे लोकेशन एकदम परफेक्ट आहे. इथे सगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत. आता एन्जॉय करते ती. आवडला ना? थांबा. उंटावर बसून आणलाय पाहिजे. माऊ तुला मज्जा आली उंटावर बसून? कसं करत होतं? दुबुक दुबुक कसं दुबुक दुबुक करत होता. जाऊया चल. अरे देवा. थांबल्यावर फोटो घेते. चला. सगळे आता थकलेले आहेत. सगळ्यांचा स्पीड कमी झालेला आहे. 2 दिवस झालं नुसते आम्ही समुद्रात भिजतोय, पळतोय, राईड्स केल्या, खाल्लं पिलं, मजा केली. आता बॅटरी डाऊन. बाय 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 बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बीचवरून आल्यानंतर सगळ्यांनी एक शॉवर घेतला आणि स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारली. थोडासा टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही छान फ्रेश झालो, चेकआउट केलं, जेवण केलं आणि आम्ही एका मंदिराचं दर्शन घ्यायला निघालो.
हे आहे रूपनारायण मंदिर आणि याच्याबद्दल आम्ही थोडंफार ऐकून होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं इथली शांतता आणि मंदिरातली वाईब्स खूपच छान आहेत. आणि आम्ही कोणाला भेटलो हे बघा, आम्हाला भेटले डॉक्टर निलेश साबळे. ऑफकोर्स तुम्ही सगळे यांना ओळखतच असाल जर तुम्ही चला हवा येऊ द्या बघितलं असेल. त्यानंतर आम्ही श्री सुवर्ण गणेश मंदिरात गेलो आणि तिथे पण खूप छान दर्शन झालं. मी तुम्हाला माहिती आहे तिथे ना असे तिथल्या पवित्र निर्माल्यापासून काही सुगंधी अगरबत्त्या आणि धूप कांड्या बनवल्या जातात. मंदिराच्या मागच्याच बाजूला जी मंदिरात वाहिलेली फुलं आणि हार आहेत त्याच्यापासून ह्या अगरबत्त्या बनवल्या जातात आणि खूपच सुगंधित अगरबत्त्या आहेत. ओके, तर मंडळी असे होते आमचे सुंदर 3 दिवस. खूप सुंदर ट्रिप झाली. बऱ्याच दिवसानंतर रादर माझ्या लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही सगळे एकत्र कुटुंबासोबत कुठेतरी ट्रिपला गेलो होतो आणि मला वाटतं अधूनमधून अशी ट्रिप घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आपल्या आयुष्यात आपण कधीतरी थांबणं खूप गरजेचं असतं आणि मला वाटतं त्यासाठीच ही ट्रिप आमच्यासाठी खूप जास्त गरजेची होती, खूप खास होती. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा आणि लाईफ अराउंड चेरीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. ऑलवेज रिमेंबर, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.